नमस्कार, ESN न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या विशेष घडामोडीसोबत मी उज्ज्वला उल्हारे। नागपूर अधिवेशनात बोगस पनीरचा मुद्दा पुन्हा चर्चेत। विरोधकांचा तिळपापड, आमदार विक्रमदादा पाचपुते यांनी सभागृह गाजवले। काय विक्रमजी बोला। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, विषय अतिशय महत्त्वाचा आहे। दटके तर एक प्रवीण दटके शांत बसा। या सभागृहाचे प्रथमतः मी विशेष आभार मानतो आणि मार्चच्या आपल्या बजेट सेशन मध्ये मी एनालॉग चीज आणि फेक पनीरचा मुद्दा मांडला होता आणि हा मांडल्यानंतर केंद्र सरकारच्या FSSAI संस्थेने हा विषय गांभीर्याने घेतला आणि नोटीस फॉर इश्युइंग ऑफ पब्लिक कमेंट्स ही मागणी झाली होती आणि याचं खरं तर श्रेय म्हणावं लागेल। त्यांच्यावर माहिती नाही सांगतो म्हणून सांगितलं त्यांनी। तेच येणार आहे ताई, नाही ना अध्यक्ष महोदय। मुद्दा रास्त आहे। काय होतं माहिती का, प्रत्येक वेळेस कारवाई होते। कारवाई मार्च मध्ये झाली, मार्च महिन्यामध्ये अध्यक्ष महोदय ज्यावेळेस अधिवेशन होतं त्यावेळेस कारवाई झाली, जुलै महिन्यामध्ये कारवाई झाली आणि रास्त आहे। तेच बोलतोय मी। बरं, कळेल। अध्यक्ष महोदय, मला सांगायला खेद वाटतोय, अशा पद्धतीने बरोबर नाही, योग्य नाही। डिपार्टमेंट तेवढंच गंभीरपणे घ्यावं लागतं अध्यक्ष महोदय। दुर्दैव असं आहे की ज्यावेळेस सभागृह चालू असतं त्यावेळेस डिपार्टमेंटच्या कारवाया होतात। दुर्दैवाने या वर्षी या सेशन मध्ये आपला एकही प्रश्न FDA डिपार्टमेंटचा नव्हता, कोणतीही कारवाई झाली नाही। अध्यक्ष महोदय, मागच्या 2 महिन्यापूर्वी एक कफ सिरप मुळे 25 लहान मुलं या देशामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे आणि ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकते। जसं मगाशी सुधीर भाऊंनी त्यांच्या बोलण्यामध्ये सांगितलं, आमची उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती। FDAचा माझा प्रश्न झाल्यानंतर 200 कोटी रुपये या डिपार्टमेंटला द्यायचे ठरले होते। अध्यक्ष महोदय, 200 कोटी समोर फक्त 30 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत। जर आपण FDAला गांभीर्याने घेत नसेल तर जेवणातल्या कडीपत्त्यासारखं बाजूला करतोय, त्याच्या शरीरावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण धरत नाही। अध्यक्ष महोदय, माझी एक कळकळीची विनंती आहे, या डिपार्टमेंटला सुधारायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं यांच्यामध्ये ऍक्शन्स कुठेही दिसत नाहीत। सेशन आले की ऍक्शन दिसतात अधिकाऱ्यांचे आणि ज्या काही कारवाई होतात याला GPS टॅगिंग केलेलं नसतं। अध्यक्ष महोदय, याच्यावरती GPS टॅगिंग होणं गरजेचं आहे। दुर्दैव असं आहे, 1940चा जो ड्रग्स अँड कॉस्मेटिकचा जो ऍक्ट आहे त्या ऍक्ट नुसार कोणतीही कारवाई करायची असेल कोणत्या डिपार्टमेंटला तर FDAचा अधिकारी बरोबर लागतो आणि FDA आणि पोलीस डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन होत नाही। अध्यक्ष महोदय, आला लक्षात तुमचा विषय। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सदस्य महोदयांनी जे काही बोला। महाराज, आमची विनंती आहे, अर्धा तास चर्चा, आम्ही पण 20-25 वर्षापासून सभागृहात आहे, इतके प्रश्न विचारले जातात त्याच्यावर। नाही काय बघा, काही सदस्यांनी हे बघा, बावनकुळे साहेब, काही सदस्य त्यांनी समजून घेतलं पाहिजे की ज्यांना विचारलंय ते राहिले। मान्य आहे। चला अध्यक्ष महोदय, सदस्य महोदयांनी जे काही विचारलं होतं, ह्याच्यात जी काही एजन्सी आहे किंवा जो मालक आहे त्यांचं नाव ब्युरो कॉस्मेटिक म्हणून आहे, आकाश अनिल छाजेड यांच्याकडे तो माल सापडला गेला आणि त्यांच्यावर पुढे कार्यवाही चालू आहे। आकाश अनिल छाजेड। खास खबर, विशेष घडामोडीचं आपल्या हक्काचं ESN न्यूज हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। प्रतिनिधी उज्ज्वला उल्हारे, ESN न्यूज, श्रीगोंदा।